नारद मुनीश्वर सुखाय साथोर कोणी नाये ऐसे कोणी दावा ग्रंथाचे वाचक ऐसे कोणी दावा ग्रंथाचे वाचक बेस कमी कर थोडंसं. हॅलो हॅलो वैष्णवांची कीर्ती वैष्णवांची कीर्ती
साई अठराग चौवेदी साई अठराग चौवेदी ऐसी कोणी दावा ऐसे कोणी दावा साई अठरागन साई अठरागन साई अठरागन साहुवेदी ऐसी कोणी बाबा ऐसे कोणी बाबा गंगाचे वादन ऐसे कोणी धावा ऐसे कोणी धावा धर्मट धार्मिक पुण्यशील पुण्यशील कर्मठ धार्मिक कर्मठ धार्मिक कर्मठ धार्मिक कर्मठ धार्मिक कर्मठ धार्मिक
वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी साही 18 जनी चहुवेदी ऐसे कोणी दावा ग्रंथांचे वाचक कर्मठ धार्मिक पुण्यशील आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर शुकाईसा थोर नायेत
ऐसे कोणी दावा ग्रंथांचे वाचक. लावून घ्या लावून घ्या. ऐसे कोणी दावा ग्रंथाचे वाचक कर्मठ धार्मिक पुण्यशील. तुका मने मुकुट मने हरिभक्ती आनिक विश्रांती अंतरिया. ऐसे कोणी दावा ग्रंथाचे वाचक कर्मठ धार्मिक पुण्यशील. विठ्ठला विठ्ठला महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेनो बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दने तुमचा दास त्यांची आस पुरवावी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो सगळ्यांकरता एकदा टाळी वाजवा बरं. मला तर प्रश्न पडलाय की आज कीर्तन करावं की नाही. ह्यानाच काहीतरी ऐकावं. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी
सेवेकरता घेतलेला अभंग जगदवंद्य जगदमान्य संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री संत तुकोबाराय यांचा असून अभंग बहुता सर्वांच्या परिचयाचा नाही. अतिशय प्रथमच काहीतरी या अभंगावरती आपण चिंतन ऐकत असाल, म्हणजे इकडची मंडळी. जगद्गुरू तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून वैष्णवांच्या कीर्ती अतिशय गोड प्रतिपादित करतात. वैष्णवांची कीर्ती काहीतरी जगद्गुरू तुकोबारायांना गावीसी का वाटली याचं थोडंसं चिंतन आपण करणार आहोत. मला वाटतं आपण आपली ट्रेन 1 तास बहुधा उशीर आहे आणि म्हणून आपल्याला जेमतेम 1 तासाभराचं तासाभराचं चिंतन काहीतरी आपल्याला पाहायचं आहे. या अभंगावरती काही बोलण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा, ओम शिवशंभो भजन मंडळ यांच्या वतीनं हा समापन्न होत असलेला हा अतिशय भजन महोत्सव, भक्ती महोत्सव, मला वाटतं हा 3रा काहीतरी वर्धापन दिन, पण भजन मात्र स्पर्धा ह्या पहिल्यांदाच आहेत. मला वाटत नाही की सकाळी मी ज्या वेळेला तसं काल मी रात्रीतच इथं काहीतरी आलेलो आहे, पण हे वैभव पाहिल्याच्या नंतर हे 3ऱ्या वर्षात पदार्पण केलेलं मंडळ नाही. लक्षात घ्या, आमच्या डिसले माऊलींनी अतिशय आणि अथक परिश्रम काहीतरी घेऊन या सर्व मंडळाने हे वैभव काहीतरी वारकरी उभं काही केलेलं आहे. म्हणून त्यांच्याकरता एकदा सर्वांनी काहीतरी टाळी वाजवली पाहिजे. मायबाप, गरज आहे मायबाप, गरज आहे. संतांचं वाङ्मय या तळागाळापर्यंत नेण्याकरता अशी सगळी वारकरी मंडळी पुढे आली पाहिजेत. आज या मुंबापुरीमध्ये महाराष्ट्र लेवलवरती वारकरी एकीकरण समितीची आज मीटिंग होती. मला त्याला आमंत्रण होतं, मला जाता आलं नाही. आज संजयजी पाचपोर, बंडातात्या कराटकर ही सगळी मंडळी काहीतरी होती. खऱ्या अर्थानं काहीतरी गरज आहे एकत्र येण्याची. कोणत्या ना कोणत्या माध्यमातनं काहीतरी या भागवत धर्माकरता आपण संघटित होणं गरजेचे आहे. आणि म्हणून हे संघटनेचं अतिशय गोड काम श्री शिवशंभो काहीतरी भजन मंडळ हे सातत्यानं काहीतरी करतंय, त्याबद्दल मी मनस्वी त्यांना धन्यवाद देतो मायबा. दुसरी गोष्ट म्हणजे या मंडळाचं नाव केशव महाराज आहे, ओम शिवशंभो भजन मंडळ. ज्या दैवताच्या नावानं हे भजन मंडळ आहे त्यालाच मुळात भजन प्रिय आहे. कारण आणि मला वाटतं की या काहीतरी मंडळानं भजन स्पर्धाच राबवाव्यात. लक्षात आलं की नाही? कारण गरज आहे, कारण त्या दैवतालाच भजन फार प्रिय आहे. लक्षात घ्या. म्हणून सध्या श्रद्धेची जागा स्पर्धेनं घेतले. जरी खरं असलं तरी सुद्धा आपण सकाळपासून स्पर्धा नाही. मला वाटतं वर्ष 8-9 महिने झाले आहे ना महाराज. 8-9 महिन्यापूर्वी माझ्या घरी काहीतरी डिसले माऊलींनी संपूर्ण आमची सावंत माऊली वगैरे सगळे आले. म्हणाले भजन स्पर्धा काहीतरी आपल्या या नाला सुपारा या पवित्र नगरीमध्ये आई या जगदंबेच्या प्रांगणामध्ये काहीतरी संपन्न करायच्या आहेत. कशा कराव्यात? तर खरं पाहता या वेस्टर्नमध्ये 150 मंडळ आहेत महाराज. 150 मंडळ नुसत्या या वेस्टर्न लाईनची. आणि या 150 मंडळांच्या खऱ्या अर्थानं प्रत्येक रविवारी अशा काहीतरी भजन स्पर्धा असतात. लक्षात घ्या. मला बऱ्यापैकी काहीतरी निमंत्रण येत असतात, पण मी नेहमी काहीतरी विचारतो विषय काय ठेवला आहे, गाणारात काय नेमकं, या समाजाला माझ्या संतांचं वाङ्मय कशा पद्धतीनं आपण देणार आहोत. पण बऱ्याचशा मंडळीमध्ये काहीतरी मला हा काहीतरी गुण मला दिसला नाही. खऱ्या अर्थानं मला ज्यावेळेला ही मंडळी ज्यावेळेला आली त्यावेळेला सांगितलं की बाबा भजन स्पर्धा जरूर झाल्या पाहिजेत, पण त्याला प्रासादिक स्वरूप काहीतरी देता आलं तर पहा. कारण सध्या प्रासादिकपणा दुर्मिळ होत चाललंय पहा. भजन सगळंच करतात, सगळीच गातात मायबाप. स्वभावताच भजन शिळक आहे, सगळीच काहीतरी भजन प्रत्येकाला आवड आहे. पण खऱ्या अर्थानं त्या भजनातला प्रासादिकपणा काहीतरी जपण्याकरता जी गरज आहे
सकाळी मला वाटतं या वेस्टर्न 150 काहीतरी या संपूर्ण काहीतरी भजन मंडळाचे काहीतरी मला वाटतं सचिव आहेत आमचे जयराम महाराज पवार, त्यांनी सुद्धा गोड काहीतरी मुद्दा मांडला होता. खऱ्या अर्थानं संत वाङ्मय ऐन तेन प्रकारे काहीतरी समाजापर्यंत गेलं पाहिजे, म्हणून त्या काहीतरी मंडळाला मी सांगितलं की बाबा भजन स्पर्धा झाल्या पाहिजेत, पण त्या हरिपाठावरती काहीतरी झाल्या पाहिजेत. सक्ती करा, प्रत्येक मंडळाला काहीतरी सक्ती करा की माझ्या ज्ञानोबारायांची वचनच आपण गायली पाहिजेत पहा. आणि म्हणून मला म्हणजे सर्वांना थोडंसं धनुष्यबाण पेळल्यासारखंच होतं. बऱ्याचशा काहीतरी मंडळाची मी तगमग पाहत होतो, कारण सगळ्यांनाच वारकरी चालीत हरिपाठ येईलच आणि येतोच असं काही नाही बाबा, लक्षात घ्या. पण मला गोड असा काहीतरी प्रत्येकानं काहीतरी प्रयत्न केलेला काहीतरी दिसला, पण आनंद वाटला. कोणत्याही पद्धतीनं कशाही खऱ्या अर्थानं गोड सगळी गायली. स्पर्धेच्या हेतूनं काहीतरी आपला नंबर यावा याच्याकरता नाही, माझ्या माऊलींकरता काहीतरी सगळेजण गायलात, याच्याबद्दल मी धन्यवाद देतो. विठ्ठला मायबाप खऱ्या अर्थानं काहीतरी आपण जे भजन गातो हे ईश्वराकरता असावं पहा. कोणाकरता असावं? मला आवडेल यात विशेष किंमत नाही, जनाला आवडेल यात विशेष किंमत नाही, ते देवाला आवडलं पाहिजे पहा. म्हणून मी प्रत्येक मंडळाला प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या व्यासपीठावरती जातो त्या त्या ठिकाणी हा मी मुद्दा ठेवत असतो. केशव महाराज, भजन हे ईश्वराला काहीतरी प्रिय असलं पाहिजे. देवाला काय आवडतं, खऱ्या अर्थानं देवाच्या आवडीचा प्रकार तरी नेमका काय हा तरी सदभक्तानं कधीतरी काहीतरी पाहिला पाहिजे पहा. आणि म्हणून आपण गायलेलं भजन हे देवाला आवडतंय का नाही याचा कधीतरी प्रतिशोध घेतला पाहिजे पहा. पहा, मी थोडंसं एक उदाहरण आपल्या समोर ठेवेन. का देवा करता गायचं पहा. काय झालं, एका राजाच्या दरबारी गोड गळ्याचा काहीतरी गायक काहीतरी होते, अतिशय काहीतरी गुरुतुल्य अशी काहीतरी व्यक्तिमत्व होते. आणि अशा या काहीतरी राजाच्या दरबारामध्ये गाणारे हे गायक खऱ्या अर्थानं त्यांच्या सुद्धा काहीतरी अधिपत्याखाली बरीचशी काहीतरी गायक मंडळी काहीतरी त्या गायनाचा खऱ्या अर्थानं काहीतरी अभ्यास करण्याकरता येत होते. राज दरबारी गाणारा तो खऱ्या अर्थानं सगळ्या गोष्टी अतिशय राज दरबारामध्ये गाणारा होता. प्रतिकूल परिस्थिती नाही मायबाप, सगळी अनुकूल परिस्थिती असताना तरी सुद्धा काहीतरी त्याच्याकडं राज दरबारातलं गाणं झाल्याच्या नंतर त्याच्या काहीतरी घरामध्ये काहीतरी बरीचशी काहीतरी मंडळी गाण्याचा अभ्यास करण्याकरता यायची. त्याच्यामध्ये एक अतिशय गरीब काहीतरी विद्यार्थी काहीतरी आला आणि हा म्हणता, आता मला आपल्याला वेळ नाही, हा म्हणता लगेच काहीतरी त्या संगीत कलेमध्ये प्रवीण झाला मायबाप. विद्याभ्यास पूर्ण झाला, गायनाचा अभ्यास पूर्ण झाल्याच्या नंतर मायबाप आता आपल्या सद्गुरूला काहीतरी दिलं पाहिजे पहा, दिलं पाहिजे म्हणून आपल्या गुरुदेवांकडे काहीतरी तो गेला. गुरुदेव, माझा कलेचा हा संगीताचा विद्याभ्यास काहीतरी पूर्ण झाला, सांगा मी आपल्याला काय देऊ. त्यावेळेला गुरुजींनी सांगितलं, बाबा तू अतिशय गरीब आहेस, मला माहिती आहे, तुझ्याकडे देण्याकरता मला काहीच नाही. याच्या उलट आतापर्यंत काहीतरी शिष्याने गुरुला दिलं असेल, पण इतिहासामध्ये नोंद होईल गुरुनं काहीतरी शिष्याला दिलं. आणि मला काहीतरी खात्री आहे खऱ्या अर्थानं ती ते स्वीकारावं. सद्गुरूचं वाक्य काहीतरी खऱ्या अर्थानं काहीतरी पूर्ण करण्याकरता आणि सद्गुरू वचनावरती दृढ विश्वास असणारा तो काहीतरी साधक म्हणायला लागला, गुरुदेव आपण काय मला देणार, या पामराला आपण काय देणार, खरं तर मला आपल्याला द्यायला पाहिजे. पण तरी सुद्धा काहीतरी गुरुदेवाने आपल्या भांडारगृहामध्ये गेले, मस्त अशा टोपलीमध्ये अनेक काहीतरी चांदीच्या सोन्याच्या मोहरा काहीतरी ठेवल्या, त्याच्यावरती भरजरी असा काहीतरी जरीचा काहीतरी कपडा टाकला आणि कपडा टाकल्याच्या नंतर वरती गोवऱ्या ठेवल्या. गोवऱ्या करताना आपण सगळे शेतकरी मंडळी शेणाच्या गोवऱ्या ठेवल्या आणि आपल्या शिष्याला काहीतरी त्या गुरुनी काहीतरी दिल्या. गुरुवरती अढळ श्रद्धा असणारा काहीतरी तो साधक
आनंदानं काहीतरी गुरुदेवांकडनं मिळालेली भेट काहीतरी स्वीकारली मायबाप, स्वीकारली भेट. आणि काहीही न बोलता पहा, वरती जरीच्या कपड्यावरती दुसरं तिसरं काय नव्हतं मायबाप, त्याच्यावरती शेणाच्या गोवऱ्या होत्या, गोवऱ्या होत्या. खाली काय आहे हे पाहिलं नाही, जिज्ञासू होता. आणि हा म्हणता काहीतरी गुरुदेवांचं घर सोडलं, आश्रम सोडला आणि थोडं अगदी काहीतरी 5 मैलावरती गेल्याच्या नंतर गुरुदेवाने नेमकं काही आपल्याला दिलं ह्याची चाचपणी करू लागला. जिज्ञासू होता. आणि त्या गुरुदेवाने दिलेल्या काहीतरी त्या टोकरीमध्ये डोकावून पाहण्याचं पाहिलं, त्यावेळेला वरती गोवऱ्या दिसल्या. मस्त काहीतरी जरीचा काहीतरी कपडा होता, पण ज्या वेळेला जरीचा कपडा उचलला त्यावेळेला खाली मात्र सोन्या चांदीच्या काहीतरी मोहरा होत्या. या मोहरा पाहिल्याच्या नंतर आनंदी नाही झाला आणि गोवऱ्या पाहिल्याच्या नंतर दुःखही नाही झाला मायबाप. जिज्ञासू साधक असल्या कारणानं आपल्या गुरुदेवांकडे परत आला. कशा करता? गोवऱ्या का दिल्या म्हणून विचार न करता नाही आला मायबाप. तो याच्याकरता काहीतरी आला, याच्याकरता आला, गुरुदेव माझी काहीही काहीतरी एक म्हणजे मी काय शिकलो आपल्याकडनं मला माहिती नाही, पण त्याच्यातनं एवढं आपण द्यावं हे मला अपेक्षित नव्हतं. मला खऱ्या अर्थानं मोहऱ्या दिल्या, पण त्याच्यावरती गोवऱ्या का दिल्या हे फक्त मला स्पष्टीकरण काहीतरी आपल्याकडनं व्हावं, या काहीतरी विचारातनं आपल्याकडं पुन्हा काहीतरी आश्रमामध्ये मी आलोय. मायबाप गुरुदेव हसू लागले. वा काय जिज्ञासा आहे तुझी. अनेक जण वाटलं असता अरे वरचा काहीतरी गोवऱ्या फेकून दिल्या असत्या आणि सोन्याच्या मोहरा घरात नेल्या असत्या, पण मला आपल्याबद्दल खऱ्या अर्थानं तुझ्याबद्दल सार्थ अभिमान आहे, सार्थ अभिमान आहे. हे का दिलं याच्याबद्दल जर ऐकायचं असेल तर जरूर ऐक. त्यावेळेला गुरुदेवाने दिलेलं उत्तर आपण प्रत्येकानं आपण घरी घेऊन गेलं पाहिजे. गुरुदेव म्हणाले, बाबा खाली सोन्याच्या मोहरा आहेत आणि वरती काहीतरी गोवरे आहेत. एक लक्षात घे, खऱ्या अर्थानं तू सुंदरच गातो, पण एक लक्षात ठेव आयुष्यामध्ये, जर का तू स्वतः करता गायला तर तुझ्या भजनाच्या गोवऱ्या होतील, तुला काही एक किंमत राहणार नाही. तू गायलेलं नाम खऱ्या अर्थानं काहीतरी साधकीय खऱ्या अर्थानं समाजावरती कोणत्याही पद्धतीचं काहीतरी काम करणार नाही. जर का तू स्वतः करता गायला, तू घेतलेल्या जी काही कला आहे, गायनाची कला आहे, तिच्या गौऱ्या होतील. पण का देवा करता गायलास ना तर त्या तुझ्या सगळ्या भजनाच्या मोहरा होतील. खऱ्या अर्थानं आपण सुद्धा काहीतरी ठरवलं पाहिजे की आपण गात असलेली जी काहीतरी भजनं आहोत, आपण गात असलेलं जे काही नामसंकीर्तन आहे ते सगळंच्या सगळं देवा करता असावं. आणि खऱ्या अर्थानं मायबाप म्हणून मी काहीतरी शब्द वापरला, ही स्पर्धा नाहीच आहे, मुळात नाहीच आहे. आज आम्ही त्या पटलावरती चालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि निश्चित खात्री आहे, जर का आम्ही भजन हे करत्या द्रव्यासाठी नाही, स्वार्थासाठी नाही, खऱ्या अर्थानं आत्म उद्धारा करता जर भजन आपण गायलं तर नक्कीच आपल्याला मी खात्रीनं सांगतो आपल्या सुद्धा जीवनाच्या मोहरा झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला आणि म्हणून खऱ्या अर्थानं मायबाप सकाळपासून काहीतरी भजन गोड अशी काहीतरी आपण सर्वांनी श्रवण केली. मी अभंगामध्ये प्रवेश करणार आहे, कारण मला केवळ 20 मिनिटामध्ये काहीतरी सेवा समारोपाकडे काहीतरी न्यायची आहे. जगद्गुरु तुकोबाराई या अभंगाच्या माध्यमातून वैष्णवांची कीर्ती काहीतरी प्रतिपादित करतात. मायबाप या संपूर्ण भूतलावरती मला खऱ्या अर्थानं प्रत्येकाला असं वाटतं की मला मोठेपणा प्राप्त व्हावा. प्रत्येकाला इच्छा आहे. भक्तीच्या प्रांगणामध्ये सुद्धा तेच आहे आणि व्यवहारामध्ये सुद्धा तेच आहे. प्रत्येक जीवाला प्रत्येकाला वाटतं की मला काहीतरी कीर्ती काहीतरी मिळावी, मला सुद्धा काहीतरी मोठेपणा मिळावा. खऱ्या अर्थानं फक्त आपल्याला एकच ठावं नाही की ती कीर्ती मिळते कशानं. लक्षात घ्या, कीर्ती खऱ्या अर्थानं त्याच्यानंच मिळते
लगेचच काहीतरी त्याचं स्पष्टीकरण करतो मायबाप. अपेक्षा कीर्तीची आहे, मोठेपणाची आहे. पण आपल्याला मोठं व्हावं असं वाटत असेल ना खऱ्या अर्थानं, तर आपल्याला सद्गुणाचा संग केला पाहिजे मायबाप. या भूतलावरती दुर्गुणी माणसाची कीर्ती अजिबात राहिली नाही. राहिली तर अपकीर्ती राहिलेली आहे. पण एक लक्षात घ्या मायबाप, आजही 750 वर्ष झाली, 450 वर्ष झाली, आजही माझ्या संतांची कीर्ती अबाधित आहे. याचं कारण अंगी बांधलेले सद्गुण. विठ्ठला मायबाप, आपल्या अंतःकरणामध्ये जर का दुर्गुण असतील तर त्यांनी फक्त इच्छा धरावी, आपल्याला मोठेपणा मिळेल, पण मिळणार नाही. लक्षात घ्या. प्रत्येकाला वाटतं की आपली सुद्धा या काहीतरी नाला सोपाऱ्यामध्ये पालखीतनं काहीतरी मिरवणूक निघावी. प्रत्येकानं काहीतरी, मला काहीतरी, सर्वांनी काहीतरी आपल्या पायाला लागावं मायबाप. पण खऱ्या अर्थानं काहीतरी आज आपण इच्छा करतोय आपल्याला कीर्ती मिळावी, मोठेपणा मिळावा. पण एक दुर्गुण पोटात घालून मोठेपणाची इच्छा करतोय. लक्षात घ्या. दुर्गुण पोटात घालून कधी मोठेपणाची इच्छा करणं हे मूर्खपणाचं आहे. लक्षात घ्या. काय झालं माहितीये का, एक पुराणामध्ये अशी कथा काहीतरी आलेली आहे मायबाप. या विरारमधले कावळे सगळे आपल्याकडनं घेतो, सकाळचे नाश्त्याला निघाले. कुठे निघाले? नाश्त्याला. आता कावळ्यांचा नाश्ता काय असतो? सकाळ गावाच्या बाहेर जायचं. आता आपल्याला सगळं माहिती आहे. गावाच्या बाहेर जायचं आणि नाश्ता करायचा. कावळ्यांचा सकाळ तर तोच कार्यक्रम असतो. टूथब्रश केलं की सकाळ नाश्त्याला गावाच्या बाहेर जायचं. एक दिवस नाश्त्याला जात असताना मायबाप, वरनं राजहंसाचा थवा जात होता. ऐका, राजहंसाचा थवा जात असताना त्या राजहंसाने काहीतरी कावळ्यांना पाहिलं. इकडे लक्ष द्या. कावळ्यांना पाहिल्याच्या नंतर मायबाप, त्या राजहंसाने म्हटले, अरे आपण ढवळे, हे काळे. आपण कोण आहोत? ढवळे. आणि हे काळे म्हणजे आपले जात बांधव असले पाहिजेत. मुळात म्हणजे जिथं खरी अशा पद्धतीचं स्वरूप असते त्यालाच भाऊबंदकी म्हणतात. बरोबर की नाही? जिथं कोणाचंच कोणाला पटत नाही त्यालाच भाऊकी म्हणतात ना. म्हटले हे आपल्या भावकीतले असले पाहिजेत. आणि म्हणून त्या राजहंसाने काहीतरी खाली उतरले, सगळा थवा खाली उतरला आणि काहीतरी म्हणू लागले, दादा हो, कावळे दादा, काय करता म्हणे? नाश्ता चाललाय म्हणे. नाश्ता कशाचा? त्या राजहंसाने पाहिला. अरे बापरे, शी, काय घाण खाता म्हणे तुम्ही. काय? अरे हा असा कुठं नाश्ता असतो का? कावळे म्हणायला लागले, तुम्ही ढवळे असला तरी काही आम्हाला शहाणपण शिकवू नका म्हणे. आम्हाला काय खावं याची आम्हाला नक्की काहीतरी कल्पना आहे. राजहंसानं वाईट वाटलं. म्हणायला लागले, अरे असे किती दिवस घाण खाणार? आमची वारकरी मंडळी सांगतात ना बाबा, मांसाहार सोडा, दुर्वर्तन दुराचार सगळं सोडा, चांगलं जीवन जगा. सगळे कीर्तनकार आमची मंडळी सांगत असतात. लक्षात घ्या. त्याच पद्धतीनं मायबाप खऱ्या अर्थानं आता तो राजहंसातला जो ज्येष्ठ होता तो कावळे दादांना म्हणायला लागला की बाबा कशालाही घाण खाता, सोडा नाही, आमच्याबरोबर चला सागराच्या कडेला, चला सागराच्या काठावर, सुंदर पद्धतीचं भोजन आपल्याला काहीतरी खाऊ घालतो. आज तागायत तुम्हाला कधी मिळालं नसेल, न्याहारीला नाही भोजनाला सुद्धा मिळालं नसेल, चला आमच्याबरोबर चला. आता पक्षसृष्टींची काहीतरी खऱ्या अर्थानं पक्षसृष्टींचा आदेश आहे. म्हणजे पक्ष म्हणजे ह्या नाही पक्षसृष्टींचा, पक्षातल्या सृष्टींचा. आणि मग खऱ्या अर्थानं काहीतरी आता राजहंसाचा काहीतरी विचार काहीतरी ऐकल्याच्या नंतर कावळ्यातला ज्येष्ठ काहीतरी होता, त्यानं म्हटलं दादा आजच काही सांगत नाही, उद्या सकाळी फोन करून तुम्हाला मी सांगतो किती वाजता येऊ ते. मी पहिली कावळ्यांची मिटिंग घेतो आणि मग काहीतरी तुम्हाला किती वाजता नेमका नाश्त्याला येऊ ते आम्ही काहीतरी तुम्हाला मी सांगतो. खऱ्या अर्थानं कावळ्याने सगळ्यांची काहीतरी मिटिंग जमवली. कोणाची? कावळ्यांची. ऐका, कावळ्यांची मिटिंग काहीतरी झाल्याच्या नंतर आता कावळ्या दादांनी म्हणजे ज्येष्ठ कावळ्यांना प्रश्न म्हटला, अरे ते राजहंस काहीतरी आपल्याला नाश्ता देऊ पाहत आहेत. बरं नाश्ता म्हणजे कसा आहे?
ते सामान्य इडली वड्याचं नाही रे, अतिशय काहीतरी उच्च प्रतीचा काहीतरी नाश्ता आहे. माणिक मोत्याचा खऱ्या अर्थानं काहीतरी आपल्याला नाश्ता देणार. कसा असतो, कुणी खाल्लाय आतापर्यंत, कधी कोण पंचतारकांमध्ये गेलेलं नाही, कसा नाश्ता असतो 5 स्टार मधला कोणाला माहिती आहे. जाऊ तर खरं. कावळे दादा म्हणायला लागले हरकत नाही बाबा, जाऊया ना, फुकटच आहे, त्याला काय होतंय. मग फुकट असतो तिथं जास्त गर्दी असते पहा. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आता ते कावळे सगळे काहीतरी जायचा. ज्येष्ठ कावळ्यानं फोन केला, हॅलो पक्षीश्रेष्ठीनं फोन केला, सांगितला उद्याच्याला बरोबर 8:30ला आम्ही सागराच्या अगदी काठावर काहीतरी आम्ही येतो. एवढी संख्या असेल, नाश्ता कमी पडला नाही पाहिजे. बोलले कितीही या, आम्ही तुम्हाला आमच्या पद्धतीनं काहीतरी नाश्ता देणार. पहा सगळे काहीतरी कावळे गेले. आता कावळे गेल्याच्या नंतर त्यांना काठावर उभं राहायला सांगितलं कावळ्यांना. आणि सगळे काहीतरी जे राजहंस काहीतरी होते ते सागरामध्ये गेले आणि मस्त मस्त ताजे 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 असे काहीतरी काय आणलं मस्त काहीतरी मोती आणले. मोती पहा, वा वा, मोती आणले आणि कावळ्यांच्या पुढ्यात टाकले. इकडे पहा, हे मी आपलं सांगतोय. सगळ्या कावळ्यांच्या पुढ्यामध्ये टाकल्याच्या नंतर हात जोडून काहीतरी सांगितलं. हात जोडून सांगितलं, कावळे दादा निवांत खा म्हणे, निवांत खा. काय झालं, या ज्यावेळेला सकाळी निघाले त्यावेळेला जरा माझ्यासारखा जरा जास्त काहीतरी हुशार होता त्याच्यामध्ये, कावळ्यांमध्ये. तो म्हणायला लागला, बघा मोठ्याच्या घरात जायचंय, 10ला नाश्ता होईलच हे कशावरनं, म्हणून आपण रोज खातो त्याच्यातलं थोडं थोडं न्यावं. जर का 11 वाजले नाश्त्याला तर आपल्याकडं आपली शिदोरी असावी. म्हणून कावळ्यांनी काय केलं, गावाच्या बाहेर गेले होते आणि ते काहीतरी जे रोज नाश्ता करत होते त्या नाकाच्या छिद्रांमधनं गोळ्या करून काहीतरी नेलं होतं. आता काय नेलं होतं ते तुमचं तुम्ही ठरवा. कावळ्यांनी आपल्याला नाश्त्याला उशीर होईल, आपली काही भूक काढणार नाही म्हणून काहीतरी आपल्या नाकाच्या छिद्रातनं गोळ्या करून नेले होतं रोजचा नाश्ता. आणि आता हे नाश्त्याला बसले. नाश्त्याला बसल्याच्या नंतर मस्त काहीतरी मोती आहेत आणि ढिगाणी काहीतरी सगळे काहीतरी आता राजहंस काहीतरी आता मोत्याचा नाश्ता देत आहेत. आणि राजहंस असे पाहत बसले, वा वा, करा ना, घ्या ना, अहो खाणं, अहो खाणं खाणं, असं काहीतरी फार काहीतरी त्यांना सतावत आहेत. पण कावळे आहेत ना, ते पाहतायत, खायला गोड वाटलं, चांगलं वाटलं, स्वादिष्ट वाटलं, पण त्याचा कधी कधी बऱ्याचशा कावळ्यांना त्याचा स्वादच येईना. हे काय, आपला बरा होता नाश्ता, बरं झालं आपण आणलेला आहे म्हणून. हे काही नवीनच आहे बाबा, ही रेसिपी आपल्याकडे काही माहिती नाही. ही रेसिपी आपल्याला खायच्या अगोदर आपण आणलेलं आहे ते बरं झालं. ते नाकातच होतं. खऱ्या अर्थानं मोतीचा खच पडला तरी सुद्धा कावळे पाहिजे तसा नाश्ता करत नव्हते. हे पाहिलं पक्षसृष्टीने, कोणी राजहंसा, त्या ज्येष्ठ काहीतरी राजहंसानं पाहिलं आणि कावळे दादांसमोर हात जोडून सांगितलं, चुकलं काय आपलं, काय झालं म्हणे, तुम्ही नाश्ता का करत नाही. बोलायला तयार नाही. त्यावेळेला त्याच काहीतरी राजहंसानं पाहिलं तर पाहतो तर प्रत्येक कावळ्याच्या नाकामध्ये, चोचीमध्ये त्या रोजचा नाश्ता काय होता, ती दुर्गंधीयुक्त काहीतरी ती वस्तू आपल्या नाकामध्ये गोळ्या करून ठेवलेल्या होत्या. आता मला एक सांगा, ज्याच्या नाकातच दुर्गंधी आहे त्याला खाण्याचा स्वाद येईल का? माझा दृष्टांत संपला. तसं परमार्थ आपण करतोय, पण दुर्गुण पोटात ठेवून परमार्थ साधेल का? आणि म्हणून भजन करायचंय मायबाप, पण दुर्गुण सांडवून विठाला. आणि म्हणून काहीतरी प्रत्येकाला मोठेपणाची काहीतरी इच्छा आहे, पण दुर्गुण काहीतरी सोडायला कोण तयार नाही. मला मायबाप आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे, कसंही राहिला, कसाही वागला आणि तो समाजामध्ये श्रेष्ठ झाला, एखादं उदाहरण दाखवा मला. अहो रावण कसाही वागला आहे का? अरे कीर्ती अपकीर्ती आहे मायबाप, पण माझ्या ज्ञानोबा तुकोबारायची पहा मायबाप. आणि म्हणून आपल्याला ज्ञानोबाराय नाही होता आलं तरी चालेल लक्षात, पण ज्ञानोबारायांसारखं तरी जीवन जगता आलं तरी आपल्याला आपला ह्या काहीतरी जीवनाचा बेडा पार होईल मायबाप. आणि म्हणून काहीतरी
या काहीतरी अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय वैष्णवांची कीर्ती काहीतरी सांगत असताना वैष्णवानी नेमकं असं कोणतं काम केलं की ज्याच्यामुळं जग काहीतरी खऱ्या अर्थानं त्यांची कीर्ती काहीतरी गातंय. पहा काय झालं माहितीये का, एकदा बिरबल आणि बादशाह खऱ्या अर्थानं अकबर बिरबल आपल्याला सर्वांना माहिती आहे. अकबर हा फार बाबा संशयी, फार फार खडूस, फार संशयी. आपल्याला सगळ्यांना काहीतरी उदाहरणं माहिती, एकच फक्त आपल्या समोर जात एकच उदाहरण ठेवतो. पहा एकदा काय झालं म्हणे, अकबर आणि बिरबल सकाळी काहीतरी फेरफटका मारण्याकरता निघाले. हिंदू धर्मातल्या प्रत्येक काही क्रियेवरती डोक्यात काहीतरी चीड होती आणि असा हा अकबर खऱ्या अर्थानं बिरबलाबरोबर आपल्या सेनापतीबरोबर काहीतरी फेरफटका मारायला गेला. चालत होते दोघं, पण चालत असताना मायबाप लगेच काहीतरी त्या आमच्या बिरबलाला समोर काहीतरी तुळशीचं काहीतरी काय दिसलं, मस्त काहीतरी वाटिका दिसली. माझ्या काहीतरी बिरबलानं साष्टांग काहीतरी दंडवत घातला आणि नमस्कार केला. ही गोष्ट याला खटकली. अकबर म्हणायला लागला खऱ्या अर्थानं की हे 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 का केलं, ही कोण आहे? अरे ती दिसतं एखादं झाड आहे म्हणे. म्हणाले बादशाह ते झाड नाही, ही खऱ्या अर्थानं आमची आई आहे. नमो सकशिवी तुळशी पाप हरणी पुण्य दे, नमो नारद मुनी दे, नमो नारायणी प्रिये. ही लक्ष्मी आहे आमच्या घरातली, ही आमच्या देवारातली तुळस आहे, लक्ष्मी आहे, माझ्या पांडुरंगाला प्रिय असणारी काहीतरी आहे. आणि म्हणून काहीतरी मी तिला दंडवत घातलं. राजाला राग आला आणि खऱ्या अर्थानं तिथं गेला. ते तुळशीचं रोप काहीतरी उपटलं आणि असा चेंदामेंदा केला आणि फेकून दिलं. बिरबलाला अतिशय राग आला. इकडं लक्ष द्या, राग आला, अतिशय राग आला. म्हणायला लागले पाहतो आता राजा आहे म्हणून काही तुला करता येत नाही, पण माझ्या हिंदू धर्मातली पवित्र तुळस काहीतरी तो हातानं काहीतरी चुरगाळून टाकले, डावतो गड्या म्हणे. आता राजा होता, सरळ सरळ नडता येत नव्हतं. म्हणून काय केलं, थोडंसं अंतर पुढे गेले आणि पुढे गेल्याच्या नंतर बिरबल फार हुशार होता. पहा बिरबल फार हुशार होता. पुढे गेल्याच्या नंतर अगदी काहीतरी 1 किलोमीटरवरती खाज खुजलीचं काहीतरी झाड दिसलं. खाज खुजलीचं झाड दिसल्याबरोबर आता तर साष्टांग दंडवत काहीतरी घातला त्या झाडाला. कशाला? खाज खुजलीच्या झाडाला. त्यावेळेला खऱ्या अर्थानं काहीतरी बिरबलला म्हणजे अकबराने विचार, बिरबल ये क्या है? वो बोला ये माता गई, वो माता थी, ये मेरा पिता है म्हणे. पिता है, देखता हूं मैं उस. खऱ्या अर्थानं काहीतरी ती तुळस कशी केली होती, चेंदा मेंदा केला होता हो पूर्ण असे. आता म्हणाले तुझा पिता दाखवतो म्हणे त्याला पिता. खऱ्या अर्थानं काहीतरी तो धावतच काहीतरी अकबर गेला आणि तीही तसंच केलं मायबाप. आता लय थंड वाटलं असेल की नाही, तुळशीच्या झाडासारखंच काहीतरी ते खाज खुजलीचं झाड खऱ्या अर्थानं असंच काहीतरी केल्याच्या नंतर जी आग झाली म्हणताय. हा 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 जी आग झाली. बिरबल बिरबल तेरी मदर तो बहुत ठीक थी, ये तो लेकिन बहुत खडूस है. तेरा पिता तो बहुत खडूस है. बोले काय झालं? बोले आग झाली, आग माझ्याकडं आग झाली म्हणायला लागले. काय करावं म्हणायला लागले, हा आता जाऊन त्या तुळशीकडं म्हणजे माझ्या भगवतीकडे तुला माफी मागावी लागेल म्हणे. पुन्हा तुळशीकडे आला, खाज लागलेली होती सर्व अंगाला. पुन्हा तुळशीकडे आला, नमस्कार केला, पुन्हा हाताला तुळस लागली, खाज गेली. काय गेली? खाज गेली. मायबा माझा दृष्टांत संपला. किती किती खऱ्या अर्थानं अकबर आणि बिरबल खऱ्या अर्थानं किती हुशार. पहा बिरबलाची आपण बरीचशी उदाहरणं आपण पाहिली. एकच आपल्या समोर ठेवतो. एक दिवस राजदरबारामध्ये असताना त्या काहीतरी बिरबलानं खऱ्या अर्थानं काहीतरी प्रश्न केला. अकबरानं बिरबलाला प्रश्न केला. म्हणायला लागले, बोला माझ्या 4 प्रश्नांची उत्तर तुम्ही द्यायची आहेत म्हणे. झालं आपलं कीर्तन. हे एक उदाहरण कळलं. पहिल्या चरणाचा आपण विचार केला, पुढच्या वेळेला 4 चरणाचा अभंग आहे म्हणजे 4 आपले भजन स्पर्धा आपल्या नक्की झाल्या. काय माहितीये का, अकबरानं प्रश्न केला. म्हणाले बोल माझ्या 4 प्रश्नांची उत्तर द्या. आता ऐका बरं का, मी तुम्हाला विचारणार आहे. जागे आहात ना आपण? हो वा. आता आहे नंतर नाही. कोण? आता आता आहे नंतर नाही. कोण? खऱ्या अर्थानं आता नाही पुढे आहे.
कोण? आताही नाही पुढेही नाही कोण? आणि आताही आहे पुढेही आहे कोण? जाल ना भांडुपला आता तुम्ही? हा ऐका, पहिला प्रश्न काहीतरी केला. पहिला प्रश्न केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, म्हणाले हा बिरबल हुशार, फार हजर जबाबी मायबाप. बिरबलानं खऱ्या अर्थानं पहिला प्रश्न काय होता? आता आहे पुढे नाही बोल. बादशाचा प्रश्न होता. बिरबलाने चटकन उत्तर दिलं मायबाप, चटकन उत्तर दिलं. म्हणे हा व्यभिचाराचा वर्ग आहे. हा कोणता वर्ग आहे? हा व्यभिचाराचा, कामी माणसाचा वर्ग आहे. तो खऱ्या अर्थानं व्यभिचार करणारा आता दिसतो, पण कालांतर या जगामध्ये असेलच असं नाही. जो आता आहे पण खऱ्या अर्थानं कामाच्या नादी लागलात. खऱ्या अर्थानं कामेचे क्रोधेचे रजोद्गुणा समद्भवा महाशनो महापापी वैद्यहीन वैरिणाम. अरे हे भजन मार्गाच्या माग आहेत मायबाप. आपल्या प्रगतीच्या मुळावर काहीतरी बसलेली मंडळी, आणि म्हणून त्यांच्याशी मैत्री न करता त्यांच्याशी ज्यांनी वैरत्व स्वीकारलं त्याचा बेडा पार झाला. विठ्ठल खऱ्या अर्थानं ऐका, आता आहे दिसताना आपण आता आहोत, पण कामाचा क्रोधाचा सगळ्याचा जर अंगीकार केलात तर कालांतरानं काहीतरी, समजा आता एखादा व्यसनी माणूस आपल्या इथं असेल, पहा आता दिसताना दिसतोय, पण कालांतरानं 10-15 वर्षांनी तो असेलच असं मात्र नाही. हा व्यभिचाराचा काहीतरी वर्ग. प्रश्न अतिशय आणि उत्तर समर्पक काहीतरी मिळालं. दुसरा प्रश्न होता, पहा आता 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 नाही पण पुढं मात्र आहे. आता नाही आहे पण पुढं मात्र आहे. हा साधूचा वर्ग आहे. पहा हा कशाचा वर्ग आहे? साधूचा वर्ग आहे. साधू महात्म्य आता आपल्याला कळाले नाही. 750 वर्षी माऊली कळाले होते का? पण आता, आणि म्हणून मायबाप खऱ्या अर्थानं त्यावेळेला कळाले नाहीत, पण आता मात्र दुधाचा अभिषेक आहे मायबाप. साधूचा वर्ग असा आहे, आता आपल्याला कदाचित कळणार नाही, कदाचित काहीतरी हरिपाठ आता कळणार नाही, पण खऱ्या अर्थानं एक मात्र आपल्याला निश्चित सांगतो मायबाप, कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, राहती निराळी रांडा पोरे सकळ. खऱ्या अर्थानं मायबाप साधूचा वर्ग आता त्याच्याकडे काही नाही. कदाचित एक लंगोटी असेल फक्त, बस रे, एखादं कमंडळू असेल, पण शेवटाला मात्र खऱ्या अर्थानं काहीतरी भक्तीची वाट आहे, मोक्षाची वाट आहे मायबाप. आणि म्हणून काहीतरी एक वर्ग आहे. बिरबलाचं हे वाक्य हे उत्तर अतिशय काहीतरी भावलं बाबा. तिसरा प्रश्न काहीतरी होता, काय? आताही नाही आणि पुढेही नाही. तो वर्ग म्हणजे तुमचा आमचा. कोणता वर्ग आहे तो? तुमचा. त्याच्यामध्ये मी पण आलो बरं का. म्हणजे आता आम्ही संसारिक जीव आहोत. आपल्याला वाटतंय मी आहे, आपल्याला वाटतंय, पण मायबाप काळाची एवढी पडेल बा जेव्हा, काय माहिती, लक्षात घ्या. संसार करून खऱ्या अर्थानं एखादा फार काहीतरी, मला सांगा एखादं पुराणातलं काहीतरी उदाहरण दाखव की ज्यानं उत्कृष्ट संसार केला आणि त्याचा खऱ्या अर्थानं पुराणाने, ह्या साहिशास्त्राने काहीतरी त्याचा गुणानुवाद गायले. कुणी एक तुम्हाला सांगू मायबाप, आपला जीव म्हणजे संसारातलं कमवायला लागलो तर आताही जिवंत नाही आणि याच्या पुढेही जिवंत राहणार नाही. आणि शेवटचा जो वर्ग आहे, जो आताही आहे आणि पुढेही आहे, तो वर्ग म्हणजे माझ्या संतांचा आहे. विठ्ठला खऱ्या अर्थानं मायबाप 4 वर्ग मी आपल्या समोर ठेवले. खऱ्या अर्थानं आता जो शेवटचा काहीतरी मुद्दा आपल्या समोर ठेवला, जे आताही आहेत आणि पुढेही काहीतरी चंद्र सूर्य असेपर्यंत राहणार आहेत. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामारी, हो राहिल्या त्या कीर्ती जगामारी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर
कशी कीर्ती राहते याचं गोड असं उदाहरण काहीतरी आपल्याला एक ठेवतो. नाथ महाराजांच्या काहीतरी संपूर्ण काहीतरी याच्यातला एकच फक्त मुद्दा आपल्या समोर ठेवतो आणि पहिल्या चरणाची काहीतरी सोडवणूक करतो. पहा, नाथ बाबा साधू आहेत ही बातमी सगळ्या काहीतरी जगभर काहीतरी पसरली. पहा, आणि जगभर पसरल्याच्या नंतर एक साधक खऱ्या अर्थानं एक साधक खऱ्या अर्थानं नाथ बाबांकडे आलंय. ढसा काहीतरी रडू लागला. रडणाऱ्या त्या साधकाला खऱ्या अर्थानं काहीतरी नाथ बाबांनी विचारलं, बाबा रडण्याचं कारण काय, कशा करता आला, का रडतो? त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्यांनी सांगितलं, मी ज्योतिष आहे म्हणे आणि मला खऱ्या अर्थानं ज्योतिष विद्या एवढ्या मी ज्योतिष विद्यामध्ये प्रवीण आहे, मी माझं मरण आता मी आपल्याला सांगू शकतो मायबाप, आज सूर्यास्तापर्यंत मी मरणार आहे म्हणे. ऐकताय ना? मी ज्योतिषशास्त्रामध्ये प्रवीण आहे. माझ्या ज्योतिषानुसार मी आज रात्रीपर्यंत मी मरणार आहे. आता मला सांगा मायबाप, मरणाची काहीतरी तारीख एखाद्याला कळाली, डॉक्टरने जर सांगितली, तर रोज गुलाबजाम खातो ना मायबाप, कोणाला बरं वाटतं? आगा मर बोलून साहती, अरे एखाद्याला मर म्हटलं तरी बस बरं वाटत नाही. खऱ्या अर्थानं मायबाप, आता मात्र एक सांगू का, ज्योतिष मला पण येतं बरं का केशव महाराज, सांगू का तुमचं यांचं सांगतो. पहा काय माहितीये का, ज्योतिष कशाच्या आधारावर आहे? आता कोण कशावर सांगतो मला काही माहिती नाही, पण मला मी कीर्तनापुरतं मी सांगतो आपल्याला. तुमचा हात दाखवा मला. दोन्ही कशाला हात दाखवतो, एकच दाखव. केशव महाराजांचं भविष्य सांगतो बरं का. केशव महाराज तुम्ही अतिशय काहीतरी गोड स्वभावाचे आहेत. खरं की खोटं? खरं आहे की खरं आहे. मी भविष्य येतं ते सांगतो बरं का. तुम्ही दुसऱ्यांच्या फार उपयोगी पडता, पण तुमच्यावर प्रसंग आला की कोणी तुम्हाला याला येत नाही. खरं की खोटं? खरं म्हणतात. पहा काय लागतंय त्याच्या. तसं ज्योतिष याच्यामध्ये मला खूप येतं, पण आता मला वेळेत पाळायचं आहे, कारण समोर काहीतरी विश्वस्त मंडळी बसलेले. हा, आणि म्हणून खऱ्या अर्थानं काहीतरी ज्योतिष हे नक्षत्रावरती आणि काहीतरी अंकाच्या गणितावरती काढलं जातं. हा, ज्योतिष असं नाही सांगता येत माय बाप. आणि मग मात्र खऱ्या अर्थानं तर एवढा काहीतरी निष्णांत काहीतरी असणारा तो ज्योतिषी ते म्हणायला लागले, महाराज मी आज मरणार आहे. अरे पण मरणार आहे तर मग अहो हिथं आलंय कोण जगायला? पण महाराज माझा एक ग्रंथ काहीतरी मी लिहित होतो तो अधुरा आहे. कोणता ग्रंथ आहे? हा बघा म्हणा आणलाय कपड्यात बांधून. त्याचं रामायण म्हणून काहीतरी नाव होतं. पहा रामायण काहीतरी पाहिलं. नाथ बाबा समोर बसले. सुंदर असं काहीतरी चालला तो ग्रंथ. थोडासा अतिशय उत्कृष्ट काहीतरी लेखणी काहीतरी दिसली. भावपूर्ण अशा पद्धतीचं काहीतरी होतं. म्हणायला लागले तुझ्या दृष्टीनं हा ग्रंथ अपुरा राहिलाय आणि तू आज मरणार आहे याचं दुःख आहे तुला ना? हरकत नाही म्हणायला लागले. पहा संतांची खऱ्या अर्थानं कीर्ती या जगतामध्ये काय, वैष्णवांची कीर्ती का, लक्षात घ्या. त्या नाथ बाबाने काहीतरी त्या साधकाला सांगितलं की बाबा ऐक, हा ग्रंथ अपुरा आहे ना? हो ना. अरे माझा सुद्धा पुढं अपुरा नाही, तुम्ही गावाला काहीतरी पूर्ण करायला सांगणार आहे म्हणे. एवढं काही वाईट वाटायचं नाही म्हणे बाबा, मला काहीतरी माझ्या हातून काहीतरी हा ग्रंथ पूर्ण झाला पाहिजे, पण होत नाही म्हणून मला काहीतरी रडायला येते. हरकत नाही म्हणे. किती दिवस लागतील? ते म्हणे 11 दिवस लागतील. रामायणाचा तो ग्रंथ पूर्ण करण्याकरता खऱ्या अर्थानं 11 दिवस काहीतरी लागतील. दौत दिला, शाही दिली, सगळं काही दिलं नाथबाबाने आणि सांगितलं समोर खांब आहे, तिथं काहीतरी ग्रंथ काहीतरी पूर्ण कर. बाबा पण आज जाणार आहे ना मी, काळजी करू नको म्हणायला लागले. मी येईन. पहा आपलं संतांशिवाय जगात कोण नाही मायबाप. कोण आहे आपलं संतांशिवाय, लक्षात घ्या. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आता अतिशय काहीतरी महत्वाचा मुद्दा, ग्रंथ लिहायला सुरुवात झाली मायबाप, सुरुवात झाली.
आणि ग्रंथ लिहायला सुरुवात झाल्याबरोबर मायबाप एक नाही दोन नाही 11वा दिवस उजाडला, ग्रंथ पूर्ण झाला आणि पूर्ण झालेला ते रामायण नाथ बाबांना सुपूर्द करण्याकरता तो साधक आला. आणि साधक आल्याच्या नंतर काहीतरी समोर 11 दिवस काळ काहीतरी उमरेजवळ थांबला होता. 11 दिवस काळाला मायबाप रोज रोज काळ काहीतरी यायचा, रोज त्या काळानं पाहावं वक्र दृष्टीनं आणि नाथ बाबाने असा हात करावा आणि काळानं काहीतरी उमऱ्याजवळ थांबावं. मायबाप काळानं कळीचा काळ, अहो काळ नुसता काहीतरी म्हटलं तरी काहीतरी आपली बनियान ओली होते. मायबाप असा कळीच्या काळाला थांबवायचा आहे. नोये हा सामान्य महिमा संतांचा. मायबाप खऱ्या अर्थानं 11वा दिवस उजाडला, ग्रंथ हातामध्ये पडला आणि पडल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं नाथ बाबांनी त्या काळाकडे पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर क्षणार्धात काही त्या साधकाला घेऊन तो काळ गेला. माझा दृष्टांत संपला. मला आपल्यातनं यातनं एकच सांगायचं आहे मायबाप, आपल्या काहीतरी आपल्यावरती आलेलं मरण सुद्धा काहीतरी संत हे वैष्णव चुकवू शकतात. म्हणून वैष्णवांची कीर्ती आहे. विठ्ठल मायबाप भगवानगड आपण सर्वांना काहीतरी श्रुत आहे. महाराष्ट्रात राहतो आणि भगवानगड बाबा भगवान बाबा आपल्याला कोणाला माहिती नाही असं कोणाला माहिती. अरे बाबांना ऐका, त्यांच्या चरित्रातला एक गोड काहीतरी प्रसंग आपल्याला सांगतो पहा. भगवान बाबा रोज काहीतरी माळी समाजामध्ये मायबाप रोज सकाळचा नाश्ता करण्याकरता जायचे. माळी कुटुंब होतं आणि एक नाही तब्बल 12-13 वर्ष काहीतरी एकाच घरामध्ये भगवान बाबा काहीतरी नाश्ता करायला जायचे, भोजन करायला जायचे. एक दिवसाचा प्रसंग मायबाप, एक दिवसाचा प्रसंग, त्या भगवान बाबांना उद्या काहीतरी आता भगवान बाबा भोजना करता येणार आहेत, नाश्ता करता येणार आहेत, पण आदल्या रात्रीमध्ये ज्यांच्याकडे काहीतरी त्या माळी समाजातल्या काहीतरी त्या जोडप्याकडं भोजन होतं, त्यांचा एकुलता 12 वर्षाचा मुलगा रोगानं काहीतरी मृत पावला. 12 वर्षाचा काहीतरी मुलगा आहे पहा. उद्या भगवान बाबा संत काहीतरी आपल्याकडं भोजना करता येणार आहे, पण पहा काय औदार्य आहे. खऱ्या अर्थानं आपला पोटचा गोळा 12 वर्षाचं एकुलतं एक लेकरू गतप्राण झालेला असताना आपल्याकडनं संत विनमुख जाऊ नये ही अतिशय काहीतरी गोड भावना काहीतरी त्या जोडप्यानं काहीतरी अंतकरणात धरली. आपला मुलगा काहीतरी गॅस्ट्रोच्या काहीतरी रोगानं मृत पावलेला, पण भगवान बाबा म्हणजे संत आपल्या दारातनं काहीतरी खऱ्या अर्थानं विनमुख गेले नाही पाहिजेत या भावाकरता खऱ्या अर्थानं कपड्यामध्ये आपल्या 12 वर्षाच्या मृत झालेल्या काहीतरी मायबाप त्या मुलाला गुंडाळलं आणि एका काहीतरी काळोख्या काहीतरी खोलीमध्ये काहीतरी ठेवलं. भगवान बाबा आता दुसऱ्या दिवशी सकाळी आले ठरलेल्या वेळामध्ये आणि ठरलेल्या वेळामध्ये काहीतरी आता पूजा अर्चा सुरू झाली. मस्त काहीतरी भोजन आहे, अतिशय स्वादिष्ट भोजन आहे. आणि तिचा नवरा जो होता ओटीवरती काहीतरी बसलेला आहे, अतिशय शोकाकुळ आहे, पण संतांच्या समोर काहीतरी दाखवायचं नाही, संत विनमुख गेले नाही पाहिजे याकरता मायबाप दोघंही आनंदी वातावरणामध्ये चेहऱ्यावरचा भाव काहीतरी आता लपवत काहीतरी खऱ्या अर्थानं आता त्यांचं संतांचं पूजन काहीतरी चाललेलं आहे. भगवान बाबांना माहिती नसावं असं होईल का मायबाप? रात्री घडलेला प्रकार संतांना सगळं कळतो मायबाप. तुम्हाला काय वाटतं आपल्या संतांना आपल्या श्रीगुरूला काही कळत नाही? सगळं कळतं मायबाप, लक्षात घ्या. खऱ्या अर्थानं एक सांगतो मायबाप, गुरुकडनं संतांकडनं काहीच लपवायचं नसतं, कधीच नाही लपवायचं मायबाप. ते कसलं काही असू द्या मायबाप. एक सांगतो मायबाप, त्यांनी खऱ्या अर्थानं लपवलं. भगवान बाबांनी काहीतरी सांगितलं, ए बाई अगं तुझं ते गोरं गोमट 12 वर्षाचं पोर आज दिसत नाही, कुठं गेलं? खेळायला गेलं का? रोज मी नाश्त्याला यावं आणि ते पोरग तुझं काहीतरी माझ्या समोर काहीतरी खेळावं, माझ्या बरोबर काहीतरी राहून त्याने भोजन करावं, आज गेलं कुठं? ज्या वेळेला भगवान बाबांनी काहीतरी हे शब्द उच्चारल्याच्या नंतर मग मात्र त्या बाईचा बांध फुटला आणि मग मात्र काहीतरी ती
ओक्सा बोक्सी रडू लागली. महाराज महाराज माझं एकुलतं एक पोरग गॅस्ट्रोच्या साथीनं काहीतरी खऱ्या अर्थानं रात्रीच काहीतरी गेलं. बाबा आज ज्याला काहीतरी तुम्ही बोलवू पाहता तो या जगात राहिला नाही, तो गेला. भगवान बाबा म्हणा लागले, अरे माझं काहीतरी ते बाळ गेलं आणि तू मला काहीतरी सांगितलं नाही, मला उलट जेवायला वाटते. बाबा संत विनमुख काहीतरी गेले नाही पाहिजे. ताडकन काहीतरी भगवान बाबा उठले आणि बाबा उठल्याच्या नंतर पाणी दिलेलं होतं जेवणाकरता. उठले, कुठं आहे बाळ? अंधाऱ्या खोळीत काहीतरी कपड्यात गुंडाळलेलं तर 12 वर्षाचं बाळ काहीतरी पाहिलं आणि भगवान बाबाने हातातल्या तांब्यानं काहीतरी ते पाणी काहीतरी शिंपडलं आणि मग खऱ्या अर्थानं काहीतरी जसं झोपेतून बाळ उठावं तशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं उठलं आणि भगवान बाबांचं काहीतरी दर्शन घेतलं. खऱ्या अर्थानं मरण सुद्धा काहीतरी चुकवू शकतात. हा खऱ्या अर्थानं कीर्तीचा बहुमान काहीतरी आहे. म्हणून काहीतरी खऱ्या अर्थानं या वैष्णवांची कीर्ती सामान्य माणूस गाईल याच्यात विशेष काय? सामान्य माणूस गाईल, प्रत्येक काहीतरी वैष्णवाची कीर्ती सामान्य माणूस गाईल याच्यात विशेष नाही. साही 18 चहू वेदानी काहीतरी त्याची स्तुती गावी हेच जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. वैष्णवाची कीर्ती गायली पुराण, 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 वैष्णवाची कीर्ती गायली पुराण. साई 18 जणी चौघाती, 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 साई 18 जणी चौघाती. ऐका कोणी बाबा गंधाचे मनाला, ऐका कोणी बाबा गंधाचे वाचन, ऐका कोणी बाबा गंधाचे वाचन, ऐका कोणी बाबा गंधाचे
वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी, पण कोणी खऱ्या अर्थानं साही 18 जणी चहुवेदी वैष्णवांची कीर्ती कोणी गायली? तर एक लक्षात घ्या, तुकोबराय म्हणतात मायबाप साही म्हणजे शास्त्रानं गायली. पहा, साही 18 पुराणाने काहीतरी गायली आणि 4 वेदांनी काहीतरी गायली. मायबाप वेदांनी पुराणाने काहीतरी त्यांच्या कीर्तीचं वर्णन करावं. खऱ्या अर्थानं मायबाप जे वेद सुद्धा काहीतरी थकले जातात अशी अनुपम्य असणारी कीर्ती वैष्णवांची, संतांची, अशी काहीतरी खऱ्या अर्थानं तुकोबराय आपल्या या अभंगाच्या माध्यमातून काहीतरी सांगतात. मायबाप वैष्णवांची कीर्ती काहीतरी आपण कशानं होतं याचं 2 उदाहरण काहीतरी पाहिलं, पण मुख्य मुद्दा असा आहे वैष्णव म्हणावं कोणाला, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आता सध्याचा जमाना भूलभुलैयाचा आहे, लक्षात घ्या. हा, कोणाला नेमकं संत म्हणावं? हा, सन्मान वर्गते संता. हा, कोणाला सन्मान वर्गते संता तद्रूपेण विद्या विनय हृदये सा वर्तती इति संता. संत कोणाला म्हणावं मायबाप? जे सन्मार्गानं चालतात, नवे इतरांना सन्मार्गाला लावतात, त्याला काहीतरी संत म्हणतात मायबाप. लक्षात घ्या, संत या शब्दाचा काहीतरी अर्थ आहे. संत हा शब्द उलट जर केला, संत तसं जे बोलतात तसं वागतात त्याला संत म्हणावं. पहा, लक्षात घ्या. आणि म्हणून बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. लक्षात घ्या. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या काहीतरी वैष्णव संप्रदायामध्ये वैष्णव म्हणावं कोणाला. आता वैष्णव आणि संत हे अतिशय म्हणजे त्याच्यात काय भेद नाही. वैष्णवही तोच आणि संतही तेच, लक्षात घ्या. पण लक्षात घ्या मायबाप, जगाच्या पाठीवरती देवाची कृपा प्राप्त होईल न होईल नाही झाली तरी हरकत नाही, पण संतांची कृपा प्राप्त झाल्याशिवाय मरूच नका. विठ्ठला खऱ्या अर्थानं एक तुम्हाला सांगतो मायबाप, संत काय करतात माहितीये का? एक लक्षात, कोणाला संत म्हणावं? पहा, ज्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे त्याला संत म्हणावं, ज्याचा गाथा पाठ आहे त्याला संत म्हणावं का? अजिबात नाही हो. अजिबात नाही. तुझ्यामुळं किती जण ज्ञानेश्वरी वाचायला लागले याला संत म्हणतात. विठ्ठला आणि म्हणून काहीतरी मायबाप वैष्णव संतांची कीर्ती याचं एकच कारण आहे, जे जगणं आहे ते दुसऱ्या करताय. मायबाप आपलं जगणं स्वार्था करताय. सामान्य जीव स्वार्था करता जगतो आणि संत मात्र जगा करता जगतात. मायबाप देह कष्टवी टाळी वाजवा बरं सर्वांनी. टाळी वाजवायचं कारण एकच आहे, तुम्ही जागे आहात हे आम्हाला कळतं. संतांचं जीवन हे खऱ्या अर्थानं काहीतरी समाजा करताय, जगा करताय. पहा, देव कृपा करील, लक्षात घ्या, पण स्वार्थ पाहून. लक्षात घ्या. हा, पण संत मात्र परार्थाचा विचार करतात. पहा, काय माहितीये का, देव कसा आहे? देव आपल्यावरती कृपा करेल आणि करतो मायबाप. लक्षात घ्या. पण देव कसा आहे? एकच उदाहरण आपल्या समोर ठेवतो आणि देवा संदर्भातला आपला खुलासा करतो. पहा, देव सुद्धा आपल्यावरती कृपा करतो आणि संतही आपल्यावरती कृपा करतात. भाव वेगळा काय? लक्षात घ्या. काय झालं, पंचमीच्या सणाच्या दिवशी बापाच्या दोन्ही पोरी काहीतरी त्याच्याकडे आल्या. ऐका बरं, आता पंचमी आहे ना होळीचं, बापाकडं काहीतरी आल्या, दोन्ही मुली आल्या
आणि दोन्ही मुले आल्याच्या नंतर आता बापाला आनंद वाटला. वा, पंचमीच्या होळीच्या सणाला काहीतरी आता माझ्या दोन्ही काहीतरी लेखी काहीतरी आज घरामध्ये आलात. वा वा, आनंद काहीतरी बापाला संतुष्टता निर्माण झाली. आणि मग संध्याकाळची वेळ, आणि त्या संध्याकाळच्या वेळेमध्ये त्या मोठ्या मुलीला काहीतरी विचारलं, बाई कसं चाललंय तुझं? बाप विचारतो बरं का. लेखी काहीतरी आपल्या सुखानं काहीतरी आहेत का नाही याची बारीक काहीतरी काळजी घेतो, त्याला बाप म्हणतात. मायबाप खऱ्या अर्थानं काहीतरी त्या बापानं विचारायला सुरुवात केली, बाई तुझं कसं चाललंय म्हणे. त्यावेळेला खऱ्या अर्थानं बापानं काहीतरी त्या बापाला सांगितलं, बाबा काय सांगू म्हणे, 20,000 काहीतरी खऱ्या अर्थानं मी कशानं काढले, व्याजानं काढलेत म्हणे. कशा करता? काय झालं म्हणे, आता पेरणी केली, बियाला सुद्धा पैसे नव्हते, बियाला बी विकत सुद्धा घ्यायला माझ्याकडे पैसे नव्हते, म्हणून 20,000 काहीतरी सावकाराकडनं काढलेत आणि पेरणी केले. बाबा ऐका बरं, बाप सांगतोय, देव सांगतोय, मी पेरणी केली आणि पेरणी केल्याच्या नंतर आता काय झालं, त्या काहीतरी ती लेक काहीतरी सांगू लागली, बाबा पण काय झालं, पेरलं पण आज महिना व्हायला आला, पाऊसच नाही, पाऊसच नाही, पाऊसच नाही, कसं काय करावं? 20,000 व्याजान काढलंय, त्याचं 30,000 द्यायला लागेल व्याजासहित, आणायचं कुठून? चिंतेत आहे बाबा. तुमची कृपा आणि त्या भगवंताला खऱ्या अर्थानं मी विनंती करते, बाबा जर का या 15 दिवसात पाऊस पडला नाही तर तुमची लेक काहीतरी कर्जाच्या खाईत बुडालीच म्हणून समजा. बापाला वाईट वाटलं. ती म्हणायला लागली, ए मेघराजा, अरे बरस ना, बरस, माझं पीक वाया चाललंय, बरस ना तू. बापाला वाईट वाटलं, रे माझ्या लेकीचं नुकसान व्हावं, पाऊस पडला नाही म्हणून. थोड्या वेळानं लगेच काहीतरी धाकटीकडे गेले आणि तिला विचारलं, बाई तुझं कसं आहे चाललंय? ती म्हणायला लागली, बाबा माझं तर अतिशय उत्तम चाललंय म्हणे, फार उत्तम चाललंय. काय झालं? माझ्या नवऱ्यानं म्हणजे माझ्या मालकानं वीट बत्तीचा काहीतरी आता मस्त काहीतरी उद्योग सुरू केलाय. एवढ्या विटा आज बाजारामध्ये गेल्यात, एवढ्या बाजारामध्ये केल्यात, एवढं काहीतरी खऱ्या अर्थानं फार सुंदर काहीतरी चाललेलं आहे, फार सुंदर चाललंय. पण बाबा मी माझ्या पतिदेवाला सांगत होते, आता पावसाळ्याचे दिवस जवळ आलेत आता पुन्हा काहीतरी भट्टी लावू नका, कदाचित जर पाऊस आला तर मोठं नुकसान होईल. पण माझ्या पतिदेवाने ऐकलं नाही आणि त्या विटांची भट्टी काहीतरी लावले. बाबा एक सांगू का, जर का महिनाभर पाऊस नाही ना आला तर तुमची लेक सोन्यानंच मडेल. तुम्हाला कळतंय ना, जाग्यात ना तुम्ही. एकीची इच्छा आहे पाऊसच पडू नये आणि एकीची इच्छा आहे आला तर बरं होईल. लक्षात घ्या. आता बापानं काय विचार करावा? मी तो बाप सांगत नाही, आपल्याला जन्माला घालणारा वर्षा बापाविषयी मी बोलतोय. मायबाप अरे एक म्हणतोय हे दे मला, एवढं दे, एक म्हणतो ते दे, एक म्हणतो हे दे, एक म्हणतो ते दे. बाप काय काशी करील का? काय करील बाप? काय करील सांगा ना मला. मायबाप ते देवाचं आहे, देवाकडं काहीतरी एक मागतोय, सुख दुःख तर कोणच मागत नाही, पण मागण्याच्या या सगळ्या भिन्न आहेत. पण लक्षात घ्या, संतांकडे काहीतरी खऱ्या अर्थानं देव खऱ्या अर्थानं कोणाचा खऱ्या अर्थानं अधिकार पाहून काहीतरी देतो, हा स्वार्थ आहे त्याचा. पण माझ्या संतांकडे मात्र तो स्वार्थ नाही. पहा कसा, उदाहरणानं पटवून देतो तुम्हाला. खऱ्या अर्थानं काय झालं माहितीये का, संत हे परार्थवादी कसे असतात पहा. अतिशय गोड उदाहरण, आपल्या सर्वांना काहीतरी हे उदाहरण कदाचित माहिती असेल. संत हे परार्थवादी आहेत. या संतांनी काय केलं मायबाप, स्वार्थाचा विचार केला नाही. एक दिवसाचा प्रसंग आहे मायबाप. या संतांनी खऱ्या अर्थानं माझ्या पहाना ज्ञानोबा तुकोबारायांनी सुद्धा काहीतरी आपल्यावरती अनेक काहीतरी खऱ्या अर्थानं या समाजानं त्रास दिला, तरी सुद्धा जगाच्या कल्याणाकरताच काहीतरी ते मागितलं. खऱ्या अर्थानं देवाला ज्यांनी त्रास दिला त्यांना मात्र देवानं मारून टाकलं. लक्षात घ्या. एकच उदाहरण आपल्याला सांगतो पहा. राजा होता, या राजाची काहीतरी फार मोठी नौका होती.
नौकेच्या पलीकडे सोडून जाण्याकरता राज दरबारामध्ये काही चाकर ठेवलेले होते. राजाच्या दरबारामध्ये एक साधू आला, भगव्या कपड्यातला, अतिशय केळ्याच्या बांड्याचा काहीतरी असा असणारा सतेज चेहऱ्याचा साधू आला आणि त्या साधूने काहीतरी राजाकडे प्रार्थना केली, राजा हो मला पलीकडे जायचं आहे, आपली काहीतरी नौका काहीतरी आपल्याला मला प्राप्त करून द्यावी, साधूवर आपले उपकार होतील पहा. आणि मग मात्र त्या साधूचं खऱ्या अर्थानं आपल्या राज्यात आलेला साधूचा सन्मान केला पाहिजे या दृष्टिकोनातनं त्या राजानं आपली नौका सेवकांना सांगितलं की आपल्या गुरुदेवांना काहीतरी पलीकडे नेऊन काहीतरी सोडा. आता मालक चांगला असतो पण त्याच्याकडे काम करणारे खडूस असतात पहा. काय असतं माहितीये का, त्या राजानं जो काही हुकूम दिला की या साधूला काहीतरी पलीकडे नेऊन सोडा, ऐकलं आता राजाचा काहीतरी खऱ्या अर्थानं काहीतरी तो म्हणजे अधिकारवाणीनं काहीतरी आलेला होता. त्या अधिकारामुळं खऱ्या अर्थानं त्या साधूला नौकेत बसवलं, मध्यावरती काहीतरी गेले. आता ह्यांनी गप्प बसावं की नाही, गप्प बसले नाही. त्या राजाच्या काहीतरी खऱ्या अर्थानं ती कारकून होते, त्यांनी काहीतरी सांगितलं, बघा आले फुकटे, दिवसभर काही करायचं नाही, काही नाही, आज हा सप्ताह झाला की उद्या तो सप्ताह, तो सप्ताह झाला की तो सप्ताह, सप्ते 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 सप्ते. यांनी काही नोकरी नाही करायची, धंदा नाही करायचा, काहीच नाही करायचा, भगवं घालायचं आणि गावभर हिंडायचं. म्हणे कोण म्हणताय ते? नाला सोपारीचे नाही, ते नौकेतले म्हणतायत. नौकेतले काहीतरी साधूला तसं तर शांत होता, बिचारा शांत होता, काहीच बोलत नव्हता. पण ते मात्र आता तो बोलू लागला, खऱ्या अर्थानं म्हणायला लागले, अरे ह्यांना काय येते. आणि तसंच आहे बरं का, आम्ही जर काही महाराज मंडळी एखाद्याकडे गेले ना तर गेल्याच्या नंतर आम्हाला जेवायला वाढल्याच्या नंतर ते म्हणतात, हे वाडा ह्यांना मिळत नसतं, वाडा चपाती. जसं काय आम्ही दुष्काळातलेच आहोत. आम्हाला का दुष्काळग्रस्त समजतात आम्हाला माहिती नाही. अरे आम्ही सकाळी ज्ञानोबा तुकोबारायचं, संध्याकाळी गुलाबजामच खातो पहा. ज्ञानोबारायची कृपा आहे आपल्यावरती बाबा, फार कृपा आहे, लक्षात घ्या. खऱ्या अर्थानं मायबाप काही केलं एकानं तर त्याचा हट्टच पेटला. आम्ही एवढं ह्याला बोलतोय तरी काही रागवत नाही म्हणून एक कानाखाली खेचली. कोणी? त्या नोकरानं. कोणाच्या? साधूच्या. तरी साधू काहीतरी शांत आहेत पहा. किती साधूजवळ शांती आहे मायबाप, म्हणून कीर्ती आहे. खऱ्या अर्थानं तरी सुद्धा शांत आहेत. मग शांत असताना आता ह्याने गप्प बसावं ना. एक जण गेला आणि असा चिमटा काढला, कोणाला? साधूला चिमटा काढला. तरी सुद्धा साधू शांत बाबा, तरी सुद्धा साधू शांत. आम्हाला जर का महाराजाला बुवा म्हटलं तरी आम्हाला रागावतं. आमचं जर हँडबिलमध्ये संतोष बुवा टाकलं तर कीर्तनाला जात नाही. मायबाप आम्हाला महाराज म्हटलेलं आवडतं, लक्षात घ्या. खऱ्या अर्थानं आता चिमटा काढला तरी सुद्धा काहीतरी. आणि मग मात्र कानाखाली मारल्याच्या नंतर मात्र जगाच्या मालकाला राहवलं नाही, आपल्या भक्ताला उगाच काहीतरी त्रास देत आहे. प्रगट झाला कुठं? त्या होडीमध्ये प्रगट झालंय. आणि प्रगट झाल्याच्या नंतर भगवान स्वतः काहीतरी आपल्या भक्ताला म्हणतात, ए भक्ता, तुला समोरचे एवढे मारतात आणि तू गप्प. देव म्हणा असू दे ना, काय होतंय म्हणायला लागले. आता बघ मी उतरलो की मी माझ्या रस्त्याला जाईन, ते त्यांच्या रस्त्याला जातील. काय उगाच वाद कशाला करायचा? काय वाद करून मिळणार आहे का? कशा करता? कोण म्हणतंय? साधू संत ही वृत्ती आपल्यामध्ये आली पाहिजे मायबाप. आज घराघरात कलह आहे. कशा करता? पहा, ही साधूची शिकवण, संतांची शिकवण आचरण्याची गरज आहे, लक्षात घ्या. खऱ्या अर्थानं आज खऱ्या अर्थानं अतिशय काहीतरी त्या साधूला त्रास देत असताना सुद्धा त्या साधूला काहीतरी अजिबात बोलत नाही. पण स्वतः जगाचा मालक समोर आल्याच्या नंतर बोलले, एवढा त्रास देत आहे तरी तू बोलत नाही. मी पाहतो म्हणे त्याच्याकडं, मी पाहतो, असं करतो, ह्यांना नौका उलटी करतो आणि बुडवूनच मारतो म्हणे. काय करतो? बुडवून मारतो म्हणे, बुडवून. साधू म्हणते, हे देवा कशाला रे उगाच, जाऊ दे ना, सोडून दे ना, कशा करता मारतो? नाही, जर का ह्यांना तू मारलं तर तुला काय भेटणार आहे आणि मला काय भेटणार आहे? याला म्हणतात साधू, याला म्हणतात संत. हा विचार मायबाप दया
सांगितलं बाबा याला मारण्यानं तुलाही काहीतरी मिळणार नाही मलाही काही मिळणार नाही, कशाला का मारायचं. म्हणून भगवंत काहीतरी त्या साधूला म्हणाले मग मी करू काय म्हणाले. देवा एवढं कर, त्यांना मारून काय उपयोग नाही, त्यांना मारण्यानं मला काही भेटणार नाही तुलाही काही भेटणार नाही. आणि असं करायचं आता राहिलंय तरी किती अंतर, कशाला वाद करायचा, सोडून दे ना देवा, दे ना सोडून बाबा, कशाला भांडत बसायचं, सोडून दे. देव म्हणतो तसं नाही चालायचं. हा हा आपण तर बदला घेणार कारण त्याने तुला मारलंय. पहा भक्ताला केलेला त्रास देव सहन करत नाही. पहा आणि मग म्हणायला लागले मायबाप हा देवा जाऊ दे ना दादा, जाऊ दे ना देवा, असं कर त्यांना मारण्यापेक्षा ह्यांना जिवंत ठेव. का पुन्हा तुला मारायला नाही म्हणायला लागले. असं कर एक लक्षात घे, त्याच्यात तुझाही फायदा आहे आणि माझाही फायदा आहे. पहा यांना जिवंत ठेवायचे कशा करता. त्यावेळेला त्या संतांनी दिलेलं उत्तर अतिशय महत्वाचं आहे. ते म्हणतात, साधू म्हणतात मायबाप असं कर, यांना बुडवून मारण्यापेक्षा ही त्यांची जी काही वृत्ती आहे, त्यांची जी काही बुद्धी आहे ना, त्या बुद्धीमध्ये तू प्रवेश कर आणि त्यांना असलेला जो काही वाईट विचार आहे तो बदल. तो जर बदललास तर तू तुझ्या भजनाला येतील आणि आमची काहीतरी सेवा करतील. विठ्ठला खऱ्या अर्थानं मायबाप संतांनी काहीतरी आपल्याला काय दिलं तर खऱ्या अर्थानं अतिशय काहीतरी महत्वाचा विचार दिला, जगण्याचं सूत्र काहीतरी खऱ्या अर्थानं संतांनी दिलं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जे शांत असतात त्यांना संत म्हणतात, जे खऱ्या अर्थानं शांत आहेत. पहा आणि म्हणून खऱ्या अर्थानं गोड काहीतरी नामदेव महाराजांचा चौचरणाचा अभंग आहे, पण आता आपली वेळ झाली. पहा हा आणि म्हणून खऱ्या अर्थानं आता गाणं बरोबर नाही कारण बरोबर 10 झालेले आहेत. मला अविनाश महाराजांनी सांगितलं महाराज 10:30 पर्यंत काहीतरी खेचा म्हणायला लागले. ते म्हणायला लागले हा दिवस उद्या नाही ना. खऱ्या अर्थानं पण असू द्या, आपला सुद्धा सकाळपासून तुम्ही इथं भजन श्रवण करताय. अतिशय आता तुम्हाला कीर्तन सुद्धा नकोसं वाटायला लागले, बरोबर की नाही. कीर्तन सुद्धा नकोसं वाटाय, आता कधी खाताय आणि कधी काहीतरी भांडुपला पळतंय असं झालंय, लक्षात घ्या. पण एक सांगतो मायबाप, अशा काहीतरी जे आपल्या मतांमध्ये परिवर्तन करतात, बुद्धीमध्ये काहीतरी परिवर्तन करतात, देव मारून उद्धार करतो आणि संत जिवंत ठेवून उद्धार करतात. विठ्ठल आणि म्हणून खऱ्या अर्थानं अशा वैष्णवांची कीर्ती तुकोबाराय गातात. आणि म्हणून असे कोण गातात, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण गातात. मला सांगा या जगतामध्ये असा कोण आहे का जो कर्मात असेल तरी सुद्धा काहीतरी संतांची त्याला महती कळणार नाही, धार्मिक जरी असला तरी त्याची कीर्ती कळणार नाही. हेच अभंगाच्या द्वितीय
संतांची कीर्ती कोण काहीतरी वर्णू शकेल? कोण? धार्मिक अजिबात नाही. कर्मठ कर्मामध्येच काहीतरी अडकला तो संतांची कीर्ती वाणू शकत नाही, ऐकू शकत नाही. मग खऱ्या अर्थानं तुकोबारानं प्रश्न केला, महाराज तुम्ही बरोबर काहीतरी 8 वाजल्यापासून वैष्णव सांगतात, संत सांगतात, ते नेमके वैष्णव कोणते? तेच काहीतरी जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 3 चरणामध्ये सांगतात. आदिनाथ शंकर नारद मुनीवर, आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर, चुकायचा फार आणि चुकायचा फार आणि आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर, आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर, चुकायचा फार आणि चुकायचा फार आणि कोण वैष्णव मायबाप? त्याच्यामध्ये पहिला नंबर सांगितला कोणाचा? मायबाप खऱ्या अर्थानं महादेव खऱ्या अर्थानं मोठे काहीतरी वैष्णव आहेत. लक्षात घ्या, या वैष्णव संप्रदायामध्ये खऱ्या अर्थानं पहिला वारीकर कोण असेल तर भगवान काहीतरी शंकर आहेत. पहा, शिरोमणी महादेव. वैष्णवामध्ये शिरोमणी असणारे कोण आहेत? महादेव जे आहेत ते काहीतरी वैष्णव आहेत. 2 नारद महावैष्णव आहेत. म्हणून अशी काहीतरी वैष्णवांची काहीतरी पुराण आपल्याला सांगतील, पण खऱ्या अर्थानं बरीच नावं घेता येतील. ते कोण आहेत, कशी आहेत याचा फार विस्तार आपल्याला करता येईल. पण खऱ्या अर्थानं तुकोबारानं शेवटचा प्रश्न विचारला, महाराज या वैष्णवांनी जगाला दिलं काय? अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे मुकुट म्हणे हरी भक्त, तुका म्हणे मुकुट टायमाचा पक्का आहे बरं का. खऱ्या अर्थानं 8ला सुरू झाली, किमान तरी म्हणजे किती 8:30ला सुरू झालं होतं, पण 10:30 पर्यंत वेळेत काहीतरी आपलं चिंतन झालेलं असो. आज या शिवशंभो भजन मंडळ यांच्या विद्यमानानं आज संपन्न झालेला हा काहीतरी भजनोत्सव, या भजनाच्या स्पर्धा आणि त्याचा समारोप खऱ्या अर्थानं कीर्तनानं काहीतरी केला. हे अतिशय काहीतरी महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. आज या खऱ्या अर्थानं मला सुद्धा आता शेवटाला प्रश्न विचारायचे बरं का. आता तुम्ही मला किती मार्क देता ते विचारलं पाहिजे की नाही, कारण परीक्षकच काहीतरी गायला आहेत, लक्षात. आणि म्हणून दिवसभर ज्यांनी काहीतरी ह्या सगळ्या कार्यक्रमाचं परीक्षण केलंय, खऱ्या अर्थानं त्या सर्वांना काहीतरी धन्यवाद दिले पाहिजेत. रात्रभर प्रवास करून सकाळी 4ला आली येऊन दिवसभर काहीतरी परीक्षण करणं सोपं काम नाही मायबाप. एकदा यांच्याकरता सर्वांकरता टाळी वाजवली पाहिजे मायबाप. फार कष्टाचं काम आहे. एक सांगू का मायबाप,
एक तुम्हाला सांगतो मायबाप, शास्त्रीय संगीत गाणं सोपं आहे. शास्त्रीय संगीत गाणं सोपं आहे, कारण तिथं जवळ बरोबर सगळं हार्मोनियम हे ते सगळं असतं पहा. पण वारकरी भजन गाणं फार अवघड आहे, अवघड आहे मायबाप, अवघड आहे. आणि म्हणून हे सगळं काहीतरी खऱ्या अर्थानं गोड. आणि शिवशंभो भजन मंडळाला मी धन्यवाद देतो मायबाप. अतिशय काहीतरी या महाराष्ट्रामध्ये सध्या काहीतरी अतिशय टॉप 10मध्ये ज्यांची नावं आहेत ते सगळे दिग्गज काहीतरी आज आपल्याला काहीतरी श्रवणाला मिळाले. आणि म्हणून काहीतरी सर्वांना काहीतरी मी धन्यवाद देतो. या महाराष्ट्राचं मृदंग क्षेत्रातलं काहीतरी वैभव आदरणीय श्री हरिभक्तीपरायण तालरत्न केशवजी महाराज कुंभार यांच्याकरता आपण सर्वांनी एकदा टाळी वाजवली पाहिजे. तसंच अतिशय काहीतरी गोड एक व्यक्तिमत्व. तसे दोघेही आहेत ना मायबाप आज मृदंगाच्या याच्यावरती. नमन ते नम्रता हा भाव दोघांच्यात आहे, लक्षात घ्या. कारण बऱ्याचशा काहीतरी गायक वादनकांकडे हा भाव असतो, तशातलं नाही महाराज. खऱ्या अर्थानं आमचे शेलार महाराज सुद्धा असेच फार विनोदी स्वभाव आहे पहा. फार दिवसभराचा थकवा काहीतरी त्यांच्याकडे बसल्याच्या नंतर जातो पहा. फार गोड व्यक्तिमत्व, मृदंग क्षेत्रातलं अतिशय नावाजलेलं. आणि या वाई क्षेत्रामध्ये ज्यांची काहीतरी मृदंगाची आणि या महाराष्ट्रातल्या दिग्गजांकडे काहीतरी खऱ्या अर्थाने या दोघांनी काहीतरी ह्या अभ्यासाचं अतिशय गोड काहीतरी बालकडू करून आज महाराष्ट्राला काहीतरी मंत्रमुग्ध करतायत ते आमचे खऱ्या अर्थानं काहीतरी आमचे शेलार महाराज. त्यानंतर आज आपण मी सकाळपासून ऐकते बरं का, या आपल्या खऱ्या अर्थानं नालासोपाऱ्याकरांचं काहीतरी खऱ्या अर्थानं मी फार काहीतरी ते भाग्यवान आहेत का. त्याच्याकरता बऱ्याच काहीतरी वर म्हणजे सतत काहीतरी आपण झी टॉकीज फेम म्हणून काहीतरी टी व्हीवरती काहीतरी त्यांना पाहिलं असेल. पण मात्र आज नालासोपारेकरांना खऱ्या अर्थानं काहीतरी आज आपल्या याच व्यासपीठावरती त्यांना ऐकण्याची संधी मिळाली. हे अतिशय महत्त्वाचे आहे. ते आदरणीय श्री हरिभक्तीपरायण गायनाचार्य खऱ्या अर्थानं आमचे जाधव अविनाशजी महाराज जाधव त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवली पाहिजे. त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं अतिशय गोड व्यक्तिमत्व म्हणजे आमचे अतिशय आदित्य महाराज. अतिशय गोड पहा. मला त्यांच्या आता भांडूपमध्ये आले होते, मला ओमकार महाराज जाधवांचं खरं आठवण झाली. फार जगताप, अतिशय गोड गोड मायबाप खऱ्या अर्थानं. आणि स्वभावही गोड आणि गाणंही गोड आहे मायबाप. असे काहीतरी आमचे आदित्य महाराज त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवायची. हे सगळं मी डिसले महाराज मंडळाचं काम करतोय बरं का. खऱ्या अर्थानं त्याच्यानंतर आज माझ्या ह्या सेवेकरता आम्ही सकाळी काहीतरी चहा पिण्याकरता बाहेर गेलो. त्याच्यात आमच्या सर्वांचे फार या भजन क्षेत्रातलं जे एक गोड नाव आहे, अतिशय काहीतरी नावाजलेलं व्यक्तिमत्व ते म्हणजे गुरुवर्य आमचे भरतजी महाराज पासलकर आज या सेवेमध्ये काहीतरी उपस्थित आहेत. ती आहेत. त्याच्यानंतर अतिशय पहा मूर्ती लहान आहे, माझ्यासारखीच आहेत, पण कीर्ती मात्र महान आहे. खऱ्या अर्थानं मायबाप या काहीतरी त्यांचं अतिशय काहीतरी डपली वादकामध्ये बरेचसे काहीतरी पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. असे आपले सर्वांचे लाडके राहुल महाराज आहेत मायबाप. तदनंतर खऱ्या अर्थानं आपल्या या काहीतरी आता बऱ्याचशा लोकांची काही मला नावं माहिती आहेत. आमचे किरण महाराज आहेत. त्याच्यानंतर आमचे झेंडेकरी आहेत, आमचे धाडवे महाराज. आज त्यांच्याकडे आलोय बरं का. प्रत्येक वेळेला ते आपल्याकडे येतात, आज त्यांच्या गावात आलोय आपण, लक्षात घ्या. आणि म्हणून सर्वांचेच मनापासून भांडूपगाव वारकरी संप्रदायाचे विशेष आभार आहेत की या भांडूपगाव वारकरी संप्रदायाचा परिवारातला हा कार्यक्रम आहे, लक्षात घ्या. जरी शिवशंभो असेल तरीसुद्धा आमचे डिसले माऊली मायबाप या भांडूप नगरीमध्ये येतात काय आणि संपूर्ण काहीतरी हे परिवर्तन घडतंय काय मायबाप. आज हा परिवर्तनाचा जो कार्यक्रम आपण डोळ्यानं काहीतरी पाहता, हा खऱ्या अर्थानं वैष्णव संप्रदायाची दीक्षा घेतल्याच्या नंतर आणि भांडूपगाव वारकरी संप्रदायाच्या विचार प्रणालीवर आपलं जीवन ठेवल्याचं हे सगळं खऱ्या अर्थानं सापडलं आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून त्याच्यामध्ये बरीचशी सगळीच काहीतरी मंडळी आहेत पहा. आणि ही कार्तिक एकादशीच्या दिवशी हे पूर्ण मंडळ इथलं शिवशंभोचं पंढरपूरला कार्तिक वारीला एक बस काहीतरी घेऊन पूर्ण काहीतरी आलेलं होतं. म्हणून त्याच्या ऋणातनं उतराई होण्याकरता ही आजची कीर्तन सेवा आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून सर्वांना काहीतरी धन्यवाद देतो. बसलेल्यांपैकी सुद्धा बसल्यांमध्ये सुद्धा फार मोठी दिग्गज मंडळी आहेत. भांडूपगाव वारकरी संप्रदायाच्या सर्व काहीतरी अध्यक्ष उपाध्यक्ष विनेकरी चोपदार. आता चोपदार काय सामान्य आहेत का?
सामान्य नाहीत मायबाप, अतिशय काहीतरी गोड काहीतरी ही सगळी मंडळी सकाळपासून काहीतरी इथं उपस्थित आहेत. अतिशय गोड काहीतरी वातावरणामध्ये काहीतरी हा कार्यक्रम संपन्न झाला. भगवंत करो की हे कार्य आहे खऱ्या अर्थानं याच्या पुढं सदोदित असं काहीतरी चालत राहावं. मला तरी वाटतंय मायबाप, अशाच पद्धतीनं जर कार्यक्रम आपण केलेत ना मायबाप, तर मला तरी वाटतं अख्ख्या मुंबापुरीमध्ये आपला या काहीतरी यशाचा कीर्तीचा खऱ्या अर्थानं ही भगवी पताका अवकाशामध्ये उंच उंच गेल्याशिवाय राहणार नाही मायबाप. प्रत्येकाच्या हृदयपटालावरती एकच नाव येईल, ते शिवशंभो भजन मंडळ नाला सोपारा. आणि म्हणून काहीतरी आपल्याला सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. माझ्या माता भगिनींच्या चरणावरती मी नतमस्तक होतो, माझ्या मायबापांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि मी माझ्या वाणीला इथंच पूर्णविराम देतो. शेवटची चाल आता नाही म्हणायची नाही असं म्हणजे हवामान खातं जरा बिघडलं लक्षात घ्या. आणि म्हणून हवामान खात्याच्या अंदाजानुसार आताची चाल कॅन्सल झाली आणि म्हणून लगेचच काहीतरी परीक्षक काहीतरी निकाल काहीतरी आपल्याला देतील. लगेच काहीतरी तयार होऊन जो काहीतरी या स्पर्धेचा विजेता काहीतरी आहेत पहा, सर्वच विजेते 18च्या 18 मंडळ विजेते आहेत मायबाप. कारण तुम्ही भाग घेतलात ना म्हणून विजयी आहेत पहा, सगळेच विजयी आहात. पण आपण मात्र प्रयत्न थांबवू नका. आपल्या सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो आणि इथंच थांबतो. जय विठ्ठल जय हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. हॅलो ओम शिवशंभो भजन मंडळ तृतीय असा वर्धापन दिन सोहळा आणि भव्य दिव्य भजन स्पर्धा, त्याचबरोबर सुश्राव्य असं कीर्तन सोहळा या ठिकाणी संपन्न झालाय. सर्व माऊलींना विनंती आहे, कृपया करून आपण व्यासपीठावरती कोणी येऊ नये, दर्शनासाठी कोणी व्यासपीठावरती येऊ नये असं आपणास